नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण कालभैरवाष्टकांची सेवा बघणार आहोत। कालभैरवाष्टक ही खूप महत्त्वाची आणि खूप प्रभावी सेवा आहे। या वाचनाची वेळ संध्याकाळची असली तरी खूप चांगली असते। कालभैरव मंदिरात जाऊन एक सोडलेलं नारळ न्यायचं आहे आपल्याला। नारळ आणि कापूर अगरबत्ती, तो नारळ देवापुढे ठेवायचा आहे आणि 1 रुपयाचा शिक्कासुद्धा आपल्याला न्यायचा आहे। तो शिक्का हातात घेऊन 21 वेळा कालभैरवाष्टकाचं वाचन करायचं आहे। आपली इच्छा व्यक्त करून तुलसी कुंडात 1 रुपयाचा शिक्का खोलवर दाबायचा आहे। आपल्या वैरभाव आणि भावबंधकीत जे वाद होत असेल, तर शेतीविषयक वाद असेल, आर्थिक व्यवहारात वाद होत असेल, आर्थिक नुकसान होत असेल, व्यवसाय चालत नसेल, अशी ही व्यवसाय स्पर्धक बॉसगिरी करत असेल, पार्टनर धोका देत असेल तर ह्या सर्व त्रासातून या सेवेसाठी त्या मुक्तता होतात। रोज आपण ही सेवा केली तरी चालते। 21 दिवसाची ही सेवा आहे। तर ती सेवा 21 वेळा घोराष्टक स्तोत्र वाचायचं आहे, 21 वेळा कालभैरवाष्टक स्तोत्र वाचायचं आहे, 11 वेळा तारक मंत्र वाचायचं आहे आणि गुरुचरित्राचा 14वा अध्याय आपल्याला वाचन करायचा आहे। 3 गुरुचरित्र पारायण करायचे आहे, ती संकल्पयुक्त करायचे आहे, महाराजांपुढे संकल्प करायचा आहे आणि 21 पाठ मल्हारी सप्तशतीचे करायचे आहे। 1 पाठ 1 रविवारी करायचा आहे आणि 3 वेळा सिद्धमंगल स्तोत्र याचं पठण करायचं आहे। तर अशी ही सेवा आहे मित्रांनो। कालभैरवाष्टकांची सेवा ही खूप प्रभावी असल्यामुळं तुम्हाला याचा लाभसुद्धा नक्की होईल आणि अनुभवसुद्धा येईल। तर अशी ही सेवा आहे, 21 दिवसाची ही सेवा आहे। तर 21 दिवसाच्याच आत तुम्हाला याचा अनुभव नक्की येणार आहे। तर अशी ही सेवा असल्यामुळं ही केंद्रातली ही सेवा आहे, तर यामुळे तुम्हाला लवकरच याची प्राप्ती होणार आहे। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।